सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं. कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका. जरांगेंच्या टीकेला बच्चू कडूंचं उत्तर. तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक. ऐकलत, सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे हे वक्तव्य केलंय मनोज जरांगेंनी. आणि त्याला कारण ठरलंय बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन. होय, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांनी सरकारवर आसूड उगारला होता. तर या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं सांगत सरकारनं शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोलवण केली. हे जरांगेंना खटकलं आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत जरांगेंनी आंदोलक नेते आणि सरकारवर टीकास्त्र डागलं. आश्वासनानं नाही होणार. बरं, आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची. तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक. ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे. आज शब्दावरती पोट भरणार नाहीये. लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाहीये. इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली. दुसरीकडे तुम्ही उपोषण सोडल्यानंतरही लोक अशीच भावना व्यक्त करत होते. अशा शब्दात बच्चू कडूंनी जरांगेंना मिश्किल टोला लगावलाय. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. खरं तर राज्यातील शेतकरी अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालाय. त्याला आधार देण्यासाठी सरकारनं 32,628 कोटी रुपये मंजूर केलेत. मात्र ही फक्त तात्पुरती मदत आहे. त्यामुळं बळीराजाला वाचवण्यासाठी कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी बच्चू कडूंनी छेडलेल्या आंदोलनाला जरांगेंनीही पाठिंबा दिलाय. मात्र राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाची परिस्थिती नेमकी कशी आहे पाहूया. राज्यातील 24,89,566 शेतकऱ्यांकडे 35,577 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. तर शेतकऱ्यांची बँक खाती NPA करण्यात आली आहेत. त्यामुळे वसुली थांबवली असली तरी शेतकऱ्यांचं बँक खातं NPA करण्यात आल्यामुळे नवीन कर्ज काढताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खरं तर मनोज जरांगे 2 नोव्हेंबरला शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडणार होते. बच्चू कडूंनी कर्जमाफीचा महाएल्गार पुकारला आणि सरकारकडून कर्जमाफीचा शब्द घेतला. त्यामुळे जरांगेंना शह देऊन त्यांच्या आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठी बच्चू कडूंचं आंदोलन होतं का याची चर्चा रंगली आहे. तर कर्जमाफीच्या आंदोलनाच्या टीकेमुळे आता जरांगे विरुद्ध बच्चू कडू असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.